नवरा बायकोंचं गमतीदार भांडण. वेळ काढून नक्की बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. नवरा बायकोची भांडणं कुठं नसतात. जगात असं कोणतंच घर नाही की जिथे नवरा बायकोची भांडणं होत नाही. काही वेळेस ही लवकर मिटतात, तर काही वेळेस अगदी शेवटच्या टोकापर्यंत जातात. मग शेवटी काडीमोडाचा पर्याय पण निवडतात. काहींची लटकीची भांडणं असतात, म्हणजे मजेशीर. राग तर खूप करतात एकमेकांचा, पण त्यामध्ये त्यांचे प्रेम दडलेलं असतं. त्यांना थोडा वेळसुद्धा दुरावा सहन होत नाही आणि भांडण केल्याशिवाय करमत नाही. आपण अशाच एका जोडप्याची नाट्यरूपी कथा पाहणार आहोत. श्यामराव भाजीपाला घेऊन दारावरची बेल वाजवतात, पण त्यांची पत्नी शीतल काही लवकर दरवाजा उघडत नाही, कारण ती संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारीला लागलेली असते. श्यामराव भाजीपाल्याच्या ओझ्याने ताठून गेलेले असतात, त्यामुळे जोरजोरात बेल वाजवतात ते. आतून आवाज येतो, आले आले, कोण मेलं, थोडासुद्धा दम निघत नाही. शीतल घेऊन दरवाजा उघडते. श्यामराव म्हणतात, काय करत होतीस? किती वेळाचं झालं मी बेल वाजवतोय आहे ते. शीतल कोचकपणे म्हणाली, तुम्ही टांगलेला तो झोपाळा आहे ना, त्यावर घुसून झोका खेळत होती. श्यामराव म्हणतात, हो का? मग झालं असेल खेळून, तर ह्या घ्या पिशव्या. शीतल म्हणते, एक दिवस काम सांगितलं की लगेच जणू एखादा डोंगर उचलून आल्यासारखं करायचं. आम्ही मेलं या त्या बैलासारखं वर्षाचे 365 दिवस राबायचं. निदान त्या बैलाला तरी बैलपोळ्याची सुट्टी भेटते. श्यामराव म्हणतात, हो, सगळी कामं तुम्हीच करता आणि आम्ही आयतं बसून खातो ते. शीतल म्हणते, बघ नाहीतर काय. शीतल अस्पष्ट हळू आवाजात बोलते, पण ते श्यामरावांना ऐकू जातंच. श्यामराव म्हणतात, होय का? आज जरा जास्तच पारा चढलाय. शीतल म्हणते, हे घ्या पाणी. श्यामराव म्हणतात, हे बघ तुझ्यासाठी काय आणलंय. श्यामराव लाडात येत खिशातला गजरा काढून शीतलच्या समोर धरतात. शीतल जास्त काम पडल्याने आणखीनच रागातच असते. ती खोचकपणे बोलते. शीतल म्हणते, अरे वा, मला तर वाटलं की सोन्याची चैनच आणाल तुम्ही माझ्यासाठी. श्यामराव ह्या उत्तराने खूप चिडतात, कारण शीतलच्या तशा वागण्याने त्यांच्या नकळत अपमान झालेला असतो. शीतलला त्यांना फक्त चिडीला लावायचं असतं, पण श्यामराव जास्त चिडतात. श्यामराव म्हणतात, हा तुझ्या बापाने माझ्या नावावर 10 कोटी टाकल्यात ना. श्यामरावांनी केलेला बापाचा उद्धार ऐकून आता तीही रागाने चिडते. साडीचा पदर कमरेत खोचत ती युद्धाचं जणू रणशिंगच फुंकते. शीतल म्हणते, बाप कोणाचा काढताय? श्यामराव म्हणतात, कोणाचा काय कोणाचा, तुझा. शीतल म्हणते, हो, तुमचे गेले वर म्हणून आमच्या पाठीमागे हातपाय धुवून पाठीमागे लागतात का? श्यामराव म्हणतात, हा मग मी सोन्याची साखळी कुठून आणणार? आमच्या बापाने काय पैशाचं झाड नव्हतं लावलं. गेलं झाड हलवलं आणि आणले पैसे गोळा करून ते. शीतल म्हणते, बाई, मेलीचं नशीबच फुटकं. तुमच्यासारखा माणूस पदरात पडला. श्यामराव म्हणतात, हो का? नाहीतर तुला काय राकेश रोशनच भेटला असता. शीतल म्हणते, तो नाही, पण निदान तुमच्यासारखा तर नक्कीच चांगला भेटला असता. श्यामराव म्हणतात, नशिबान आहेस की मी भेटलो, नाहीतर तुझ्यासारखा हिटलर सांभाळणं कोणाला जमलं असतं. शीतल म्हणते, मी हिटलर होय? स्वतःला बघा आरशात. पोट गरोदर बाईसारखं, डोक्याचा अर्धचंद्र झालाय आणि म्हणे हिटलर. श्यामराव म्हणतात, कष्ट करतोय, फुकट नाही. आणि तुझ्यासारखं थोडी 24 तास आरशात बघायचं काम आहे मला. कावळ्याला संतूर साबणाने जरी आंघोळ घातली तरी तो काळाच राहणार. शीतलचा आता पारा आणखीनच वर चढतो, कारण रामराव तिला कावळा म्हणाले होते. शीतल म्हणते, मला कावळा म्हणालात? कावळा? श्यामराव म्हणतात, अगं बाई, मी उदाहरण दिलं फक्त. शीतल म्हणते, नाही तर माझी आई म्हणालीच होती, तुझा नवरा खूप झापा आहे, खाली मुंडी आणि पाताळ धुंडी आहे म्हणे. श्यामराव म्हणतात, हो, तुझी आई ज्योतिष आहे, तिला सगळं कळतं. तासनतास पोरीला फोन करायचे आणि माझ्याबद्दल कान भरायचे. तरी म्हटलं, एवढं बिल कसं काय येतंय ते. शीतल म्हणते, माझं नशीबच खराब, असला धोंडा माझ्या गळ्यात पडलाय. श्यामराव म्हणतात, मी म्हणून सांभाळलं तुला, नाहीतर काय खरं नव्हतं. शीतल म्हणते, आई नको म्हणत होती, पण ऐकलं नाही त्यावेळी. श्यामराव म्हणतात, ऐकलं असतं तर मीही सुटलो असतो. शीतल म्हणते, हो ना. श्यामराव म्हणतात, घरी मरणाचं कामं करत होतीस आणि हितच काय तुला होतंय, तुला काय माहीत. शीतल म्हणते, हो, गप्प बसा. श्यामराव म्हणतात, हुकूम नाही द्यायचा, हे माझं घर आहे. शीतल म्हणते, जाते सोडून मग, म्हणजे तुमच्याही मनाचं समाधान होईल. श्यामराव रागारागाने जा बोलतात. त्यांना वाटतं कशाची जाती आहे, पण वातावरण खूप पेटलेलं असतं हे त्यांच्या लक्षात येत नाही. शीतल रागारागाने आत जाते आणि बॅग भरायला घेते. श्यामराव हे वातावरण पाहून तिथून पळ काढतात आणि बाहेर निघून जातात. शीतल बॅग घेऊन बाहेर येते. शीतल म्हणते, निघाले मी, बस आता एकटेच. ती श्यामरावांना इकडे तिकडे शोधते आणि हॉलमधल्या सोफ्यावर बसते. बराच वेळ होतो, पण श्यामराव काही परत येत नाही. मग ती बॅगा पुन्हा आत ठेवते आणि सोफ्यावर बसून राहते. तिला तशीच झोप लागून जाते. बऱ्याच वेळाने बेल वाजते आणि तिची झोप मोडते. ती पटकन जाऊन दरवाजा उघडते.
समोर शामराव असतात. तिच्या चेहऱ्यावर खोटा राग अजून असतोच. शामराव मस्करीने. शामराव म्हणतात, आणखी इथेच गेली नाही अजून? शीतल म्हणते. शीतल एक जळजळीत कटाक्ष शामरावांना टाकते आणि म्हणते, बॅगा आणखी भरलेल्याच आहेत. शामराव म्हणतात, मस्करी केली ग. बरं तू बस, मी तुझ्यासाठी मस्त चहा बनवतो. शीतल म्हणते, नको लाडीगोडी लावू, मला जायचे माहेरी. शामराव म्हणतात, चहा पिऊन जा, वाटलंच तर मी सोडवायला येतो ना. एवढं बोलून ते गालातल्या गालात गोड हसतात. शीतल थोडी नरम होते आणि सोफ्यावर बसते. शामराव म्हणतात, ए शीतल, आजचं जेवणही मीच बनवतो. तू मस्त आराम कर, थकली असशील. शीतल म्हणते, तब्येत बरी आहे ना तुमची? शामराव म्हणतात, मला काय धाड भरली आहे? शीतल म्हणते, नाही, आज माझ्यासाठी जेवण, चहा. शामराव म्हणतात, चुकलं ग मगाशी माझं. तुम्ही एवढं काम करता आणि आम्हाला एक दिवस करायचं जीवावर येतं. आज तू आराम कर, मी करतो सगळं. शीतल मस्त एक गोड स्माईल देते. शामराव मस्त चहा बनवतात. दोघे मिळून चहा पितात. मग जेवणही शामरावच बनवतात. शीतल म्हणते, वा, मस्त झालं होतं जेवण. शामराव म्हणतात, मग? शीतल म्हणते, चला केसांची मालिश करा आता, असं म्हणून ती हसते. शामराव म्हणतात, हे म्हणजे असं झालं, भटाला दिलं ओसरी आणि भट हळूहळू पाय पसरी, असं म्हणतात. दोघेही हसतात. शीतल म्हणते, मग? शामराव म्हणतात, आताचं वातावरण असं झालं आहे, तू नवरा आणि मी बायको, असं म्हणतात. दोघेही दिलखुलास हसतात. आणि तिथेच त्यांच्या श्रुतयुद्धाचा शेवट होतो. मित्रांनो, तुमच्याही घरी असेच श्रुतयुद्ध होतात का? होत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.